तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला लगेच समजून येईल की ही इडली किती परफेक्ट झालेली आहे, किती स्पॉन्जी झालेली आहे, तिचं टेक्स्चर किती परफेक्ट आहे, तिचा शेप किती परफेक्ट आहे। इडली लवर असाल तर नक्की ह्या इडलीवरून तुम्हाला कळेलच की ही इडली परफेक्ट आहे की नाही। तर त्याचे जाळीदार आणि स्पॉन्जी टेक्स्चर बघा, किती लुसलुशीत आणि किती मस्त अशी इडली झालेली आहे। इडली खात असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की ही इडली किती परफेक्ट बनवली गेलेली आहे। चला तर मी तुम्हाला सांगते की ही इडली कशी बनवली आणि वेळेचं बंधन बिलकुल नाही, इन्स्टंट बनवतो आहे। तर 1 कप आपण रवा घेतलेला आहे। प्रमाणासहित तुम्ही साहित्य घ्या म्हणजे तुमची इडली परफेक्ट बनणार। तर रवा जो आपण रेग्युलर खातो की नाही, म्हणजे जो शिऱ्यासाठी, उपमासाठी, डेली लाईफमध्ये आपण सकाळी नाश्त्यासाठी बनवतो, तोच रवा घेतलेला आहे। तर 1 कप रवा घेतलेला आहे, सोबत आपण अर्धा कप दही घ्यायचं आहे। दही हे फर्मेंटेशनचं काम करतं। तर आपण जे खमीर उठवण्यासाठी किंवा आपण रात्रभर ज्या डाळी वगैरे भिजत ठेवतो, तर त्यामध्ये सुद्धा फर्मेंटेशनची प्रोसेस करावी लागते। पण इथे आपण इन्स्टंट रवा इडली बनवतो, तर त्यासाठी आपण दही वापरलं आहे। दही हा इन्स्टंट फर्मेंटेशनचं काम करत असतो, म्हणून आपण दही वापरतो आहे। तर आता थोडं थोडं करून आपण पाणी घातलेलं आहे। तर इथे आपल्याला पूर्ण अर्धा कप पाणी लागणार आहे। पाण्याची क्वांटिटी ही परफेक्ट ठेवा। इडली जेव्हा गरम गरम आपण काढतो तेव्हा ती सुपर सॉफ्ट असते आणि जसं जसं आपण इडली थोड्या वेळासाठी का होईना पण ठेवून देतो, त्याच्यानंतर आपण पुन्हा ती इडली बघायला जातो तर अशी थोडीशी कडक झालेली असते। तर त्याचं रिझन जे आहे ते इथेच आहे। आपण रवा भिजवताना परफेक्ट पाण्याचं प्रमाण ठेवलं नाही की इडली ही 100% कडक होणारच। सुरुवातीपासून मी सांगते की रवा खूप सारं पाणी पितो, म्हणून त्याला गरज असते ती पाण्याची। तर सोक करण्याकरता ठेवताना सुद्धा आपल्याला पाणी हे परफेक्ट ठेवावं लागतं। अर्धा कप आपण पाणी घातलेलं आहे, तेवढं पाणी आपल्या रव्याला परफेक्ट आहे। तर छान आपला रवा भिजून आलेला आहे, छान फुलून आलेला आहे। आता परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया। सुरुवातीचा अर्धा कप पाणीसुद्धा रव्याने खेचून घेतलेलं आहे। परत दह्यामध्ये सुद्धा पाणी असतं, तरीसुद्धा आपल्याला इथे पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना थोडंसं पाणी घालावंच लागलेलं आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता आपला रवा किती जास्त पाणी सोक करतो। आता इथे आपण फर्मेंटेशनसाठी रात्रभर याला काय भिजत ठेवणार नाही, म्हणून आपण इथे सोड्याचा वापर केलेला आहे। सोडा घातलेला आहे अगदी चिमूटभर आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालून याला फेटून घेतलेलं आहे। छान असं फेटून घ्यायचं। फेटून घेतल्यानंतर याचं फ्लफी टेक्स्चर तयार होतं। आणि एक लक्षात ठेवायचं, हे तयार करण्या अगोदर आपल्याला गॅसवर पाणी चढवायचं आहे। पाणी छान उकळतं असावं आणि त्याच्यानंतर लगेच ही क्विक प्रोसेस करायची आहे। तर आता इथे आपण इडली पात्र घेतलेलं आहे। इडली पात्रात छान असं सगळ्या बाजूला तेल ग्रीस करून घ्यायचं आणि लगेचच्या लगेच लगोलग आपल्याला इडली ह्या पात्रात मस्त असं सेट करण्याकरता ठेवून द्यायचे आहेत। तर बॅटर थोडं थोडं करून ह्या इडली पात्रामध्ये असं मस्त असं भरून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला क्विक विदिन अ मिनिट हे पात्र लगेच पाण्यावर ठेवून द्यायचं आहे। जे उकळतं जे पाणी असतं ना, त्याच्यावर जी वाफ तयार होते ती लगेच ॲक्टिव्ह करते सोड्याला। तर तुम्हाला सुद्धा अशा परफेक्ट इडली बनवायच्या असतील, सुपर सॉफ्ट, सुपर स्पॉन्जी, तर काही गोष्टी असतात त्या परफेक्ट योग्य वेळेवरच कराव्या लागतात। आता हीच प्रोसेस जर तुम्ही लेट केली तरीसुद्धा तुमची इडली परफेक्ट फुगणार नाही। सोबत आपण चटणी बनवून घेऊया, जी की इडलीबरोबर खाण्याकरता आपण तयार करतो आहे। तर इथे आपण शेंगदाणे घेतलेत भाजलेले, त्याचबरोबर 2 हिरवी मिरची, 1 अद्रकचा तुकडा घेतला आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या बस। आणि हे आता मिक्सरला फिरून घ्यायचं, थोडंसं पाणी घालून घ्यायचं। चटणीवर टाकण्याकरता तडका तयार करूया। तेल छान गरम करून घेतलं। आता ह्या तेलात आपण थोडीशी मोहरी टाकूया आणि थोडीशी आपण हिंग टाकूया। त्याच्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकूया आणि अगदी 1 लाल मिरची टाकायची आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। तडका छान खमंग बसला पाहिजे, आपली चटणीसुद्धा छान खायला लागते। तर हा तडका आपला तयार झालेला आहे, चटणीवर टाकून घेऊया। खोबऱ्याची चटणी वापरण्यापेक्षा ही चटणी एकदा करून बघा, खूप छान लागते, टेस्टही बेस्ट असतो आणि झटपटसुद्धा बनते। तर ही चटणीसुद्धा आपण बनवून घेतलेली आहे। इडलीबरोबर बेस्ट कॉम्बिनेशन जातं। तर आता इडली आपण स्टीमरमधून काढून घेतलेल्या आहेत बघा, सुपर सॉफ्ट झालेले आहेत, परफेक्ट झालेले आहेत। हे आता थंड करून घ्यायच्या। तर स्टीमरचं जे टायमर आहे ते आपण 15 मिनटं छान अशी इडली आपण वाफवून घेतलेली आहे। वाफवून घेतल्यानंतर ती बाहेर काढायची। बाहेर काढल्यानंतर थोडी थंड होऊ द्यायची। थोडी थंड झाली की बघा अशी लगेच ती सुरीच्या साहाय्याने बाहेर निघते आणि अशा प्रकारे आपली सुपर सॉफ्ट स्पॉन्जी अशी इडली तयार झालेली आहे। चटणीबरोबर खा। चटणीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे,
ही इडली सुपर सॉफ्ट तर आहेच आणि कमीत कमी वेळामध्ये आपण बनवलेली आहे. अजिबात घशामध्ये दाटल्यासारखी होणार नाही, कडक तर अजिबातच होणार नाही. सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स फॉलो करा, टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमचीसुद्धा अशी सुपर सॉफ्ट इडली तयार होणार. थँक्यू.